बबप डोंगरेपंत बंडोपंत डोंगरे महाराज आणि सौभाग्यवती यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाचे प्रमुख सभागृहामध्ये उपस्थित समाजाचे गुरु आदरणीय बबप बाळकृष्ण महाराज, कार्यक्रमाला उपस्थित लातूर महानगरपालिकेचे सध्याचे सदस्य, या भागाचे प्रतिनिधी, आमचे सहकारी मित्र सन्मान्य विकासजी वाघमारे, आमचे दुसरे सहकारी मित्र ज्यांनी महानगरपालिकेमध्ये या भागात त्यांच्या पूर्वी प्रतिनिधित्व केलं, सन्मान्य महादेव बरोडेजी, महानगरपालिकेचा कर्मचारी वृंदन प्रामुख्याने म्हणजे अधिकाऱ्यामध्ये सुद्धा साहित्यिकाचं कवीचं मन असतं, ते महानगरपालिकेचे अभियंता सन्मान्य कलवलेजी, आमच्या भगिनी महानगरपालिकेच्या दुसऱ्या अभियंता, आता त्यांना शिंदे म्हणायचे की काकडे म्हणायचं, शिंदेताई, त्यांचे मिस्टर नामदेवराव काकडे माझे वकील मंडळातले सहकारी आहेत, व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य पिसाळजी, नगरपालिकेचे आमचे दुसरे सहकारी मित्र, त्यांचं मनोगत आपण ऐकलं. जे धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असतात सन्मान्य खांडेकरजी, आमचे सहकारी मित्र बालपणीचे मित्र सन्मान्य गाडेकरजी, व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य शेकाळे मामा, संतोजी ब्रिगेडचे प्रमुख वकील मंडळातील माझे सहकारी ॲडव्होकेट प्रदीपसिंह गगनेजी, ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, ते ॲडव्होकेट अमित कुमार कोथिंबरीजी, कार्यक्रमाला उपस्थित परिवहन समितीचे सभापती गेले सन्मान्य मंगेश बिराजदारजी, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय साबळे गुरुजी, डोंगरे मामा, मला अनेक जणांची नावं घेताना येण्यासारखे पवार साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व डोंगरे कुटुंबातील सदस्य, सर्व आप्तेष्ट नातेवाईक, मित्र आणि ज्यांनी मामा म्हणून ज्यांचा उल्लेख केला ते निळगावचे पाशा कोतवालजी, आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्व बंधू, सौभाग्यवती वगळता सगळ्या भगिनी, मित्रांनो, काय आणि किती बोलावं हा प्रश्न माझ्या समोर आहे. एकापेक्षा एक सरस भाषण मनोगती इथं व्यक्त झाली, आणि कुणीतरी असं म्हणाला की वाल्याचा वाल्मिकी होतं तसं बंडूचे बंडोपंत झाले. हा जीवनाचा प्रवास या ठिकाणी नमूद करत असताना असं म्हणतात की मानवी जीवन हे आठवणीच्या साठवणीवरती फुलत असतं. आपण जेव्हा आपल्या कुटुंबाला पोसण्याचा, सांभाळण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेला आपल्या हातून समाजाची सेवा सुद्धा घडत असते, आणि ती सेवा पूर्ती निरोप समारंभाची आज आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. आणि आजकाल समाजामध्ये त्या निमित्तानं आपल्या सगळ्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना बोलवणं, त्यांना एकत्रित करणं आणि आपला जीवन प्रवास उलगडणं, आणि त्या माध्यमातून जे संस्कार पुढल्या पिढीवरती घडायला पाहिजे ते घडवण्याचं चांगलं काम समाजामध्ये रूढ होतंय. ते बघून माझ्या मनामध्ये पडलेला प्रश्न सुटतोय असं मला वाटतं. दूरदर्शनच्या मराठी माध्यमातून माझं असं वैयक्तिक मत आहे की साहित्यिक नाही, धार्मिक नाही, जे समजतं ते आचरण करण्याचा प्रयत्न करतो. आज आपण बघतो की भारतीय समाज हा ना पाश्चिमात्य पद्धतीने वागतोय, किंवा पौरत्व पद्धतीने वागतोय.
टीव्हीच्या माध्यमातून दोन संस्कृतीचं नेहमी द्वंद्व झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्न समाजामध्ये निर्माण झालेले बघत असताना समाज सुखी संपन्न व्हावा ही भूमिका ज्यांनी स्वीकारली आणि मग भगवद्गीतेच्या माध्यमातून कुटुंब व्यवस्था कायम राहील ह्याचं आचरण करण्याची भूमिका माझ्या बंधूंचे सासरे मामा सासरे सन्माननीय बंडोपंत डोंगरे यांच्या कार्याचा गौरव करण्याची संधी मला प्राप्त झाली. खरं म्हणजे समाज हा परिवर्तनशील असतो. जे जे चांगलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. धर्म नाती गोती जाती या सगळ्या मनुष्यांनी निर्माण केलेल्या संकल्पना आहेत. पण आज योग चांगला आहे का मैत्रीचा दिवस आहे. मैत्री एक अशी समाजातली घटना नातं आहे की ज्याला वयाचं भाषेचं धर्माचं पंथाचं कशाचंही बंधन नसतं. फक्त दोन्हीकडे प्रज्वलित झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून एकमेकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याची वृत्ती ज्यामध्ये निर्माण होते त्याला आपण मैत्री म्हणत असतो. त्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा आज आपण सर्वांना देतो. समाजामध्ये काय काय चालतंय त्यावरती आपण बोलावं अशातला भाग नाही. मला सुद्धा एक माणूस म्हणून असा प्रश्न पडतो की नेमकं आपण जे बोलतो ते वागत नाही म्हणून अनेक प्रश्न समाजामध्ये आज निर्माण झाले. ते सोडवायचे असतील तर कलवले साहेबांनी जे सहज सुचल्यानंतर इथं व्यक्त केलं ती समज तुमच्या माझ्या पुढल्या पिढीमध्ये निर्माण करण्याची गरज आहे आणि ती कुठे शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवली जात नाही. म्हणून मला असं वाटतं की संस्काराशिवाय जर शिक्षण मिळालं तर माणूस हा नुसता शहाणा शिकलेला होतो तो शहाणा होत नाही. म्हणून तो काय शिकला सवरलेली जी पदवी आहे तुम्हाला मला वकील डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक ही पदवी जरी विद्यापीठात मिळत असली तर शहाणपणाची पदवी ही समाजाला तो शिकला सवरलेला आहे त्याला वागण्याची उठण्याची बसण्याची समज आली आहे या माध्यमातून दिली पाहिजे आणि ते समाज घडवण्याचं काम सबप बंडोपंत भागवताचार्य महाराज करतात. याचं एक मनस्वी समाधान डोंगरे कुटुंबियांना तर आहे. पण ज्या भागामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण का महानगरपालिकेमध्ये तत्कालीन नगरपालिकेमध्ये पिसाळांना माहिती आहे आपण केलं त्या कार्यकृतीमध्ये सगळ्यांना आपण सामावून घेतलं. खर तर आपल्या मुलींनी तर व्यक्त केली खंत की काही नसताना पूर्वी भारतीय समाज गरीब होता. कुणाकडे साधन संपत्ता नव्हती. पाटील देशमुखाकडे असेल त्याची आठवण करण्याचं कारण नाही महाराज. पण भारतीय संस्कृती ही त्यागावर आधारित आहे. त्याच्यामध्ये साजरं करू आपलं कुटुंब तुम्ही उभा केलंच नाही तर समाजामध्ये कुटुंब कायम राहतील ही भूमिका घेऊन जो परंपरा ज्या रूढी आपल्याकडे रूढ आहेत ते समाजात पसरवण्याचं काम उभा केलं. खरं म्हणजे आपण आता मराठीत रिटायर झाला. टायर कुठं झालं रिटायर झाला म्हणजे आता पूर्णपणाने भागवतगीतांचा किंवा भागवताचार्य म्हणून विकृत चाललेला किंवा विस्कळीत होत चालणाऱ्या समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याची भूमिका या पुढल्या काळामध्ये आपल्या हातून सौभाग्यवतीच्या पाठिंब्यानं घडणार आहे. त्याला शुभेच्छा देण्याचा भाग्य लाभतं याचा मनस्वी आनंद आहे. भागवताच्या आत्ता आपल्या 58 वर्ष पूर्ण झाले. मी तर अशी अपेक्षा करेल की थोड्या दिवसात आपली 61 हो मामेश्री पुन्हा 75व्या अमर महोत्सवाला तुम्ही आम्हाला बोलवावं आणि त्या माध्यमातून हा समाज उभा करत असताना ज्या गोंधळाची परिस्थिती आहे ती दूर करण्याच्यासाठी तुमच्यासारख्या सगळे प्रश्न पैशाने सुटत असं नाही.
उदारीकरणाच्या माध्यमातून, जागतिक आर्थिकरणाच्या माध्यमातून आपण जरी मूल्याच्या भागा लागलो असतो, नीती सुटली असती, तरी समाजामध्ये नीती टिकवून ठेवण्याचं काम बाळकृष्ण महाराज तुम्ही करत आहात. त्याचं समाजानं स्वागत केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. मला तर असं वाटतं की भारतामध्ये कुठल्या समाजातला, कुठल्या जातीतला, कुठल्या धर्मातला माणूस आहे, तो हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, आणखी कुठं आहे, पण तो माणूस आहे, त्याच्याकडे कुटुंब व्यवस्था आहे. कुठेही जगामध्ये कुटुंब व्यवस्था उपस्थित नाही. आणि ती कुटुंब व्यवस्था मग तुमच्या मुलीलाही कळत नव्हतं की आता काय काय म्हणावं, काकूला काय म्हणावं, काकाला काय म्हणावं, मामीला काय म्हणावं. ती कुटुंब व्यवस्था जागृत ठेवण्याची भूमिका ज्या धर्मग्रंथांच्या मध्ये उपस्थित आहे ती स्वीकारत असताना फक्त एक चिकित्सक मनुष्य म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला मला श्रद्धेमध्ये आणि अंधश्रद्धेमध्ये फरक करता आला पाहिजे. ईश्वरावर विश्वास नाही असं नाही, पण तो फक्त पूजा केल्याने मिळतो याच्यावर विश्वास. आणि त्या माध्यमातून या समाजाची सेवा घडत असताना तुम्ही नुसतं कुटुंबाचंच काम केलं, उदरनिर्वाह चालवला असं नाही. तुम्ही तत्कालीन नगरपालिकेमध्ये, आता नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये पाणी पुरवठा विभागामध्ये काम. अहो ते पुण्याचं काम आहे. म्हणजे तुम्ही गावाला पाणी पाजवण्याचं काम केलं, पुण्य भरलं तुमच्या हातून, आणि त्या पुण्याची फलप्राप्ती आपली मुलं बाळा सन्मानाने जीवन जगतायत. त्याच्याकरता लाखो करोडोंची आवश्यकता असं नाही, त्याला एक समाधानी वृत्ती असावी लागते. आणि ती समाधानी वृत्ती फक्त धार्मिक आचरणातून येते, आणि ते तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं मिळवलेलं आहे. भागवताचार्य म्हणून ते आपण मिळवलेलं आहे, आणि ते वाढवत